2019ला जे अमित शहानी सांगितलंय, 2019-20ला जे काय अनुराग ठाकूरनी सांगितलंय ते मल्टीलॅटरल मॅचेस बद्दलच सांगितलेलं आहे. हे दरवेळी बायलॅटरल सांगून ह्यातनं बाहेर पडू शकत नाही. मग तेव्हा त्यांना माहित नव्हतं का की देशाची क्रिकेटिंग परंपरा काय आहे? त्यांना माहित नव्हतं का? आणि क्रिकेटनी सगळे विषय सुटणार आहेत का? मग रशिया आणि युक्रेनला पण सांगा क्रिकेट मॅच खेळायला. जिथे जिथे काय परिस्थिती खराब आहे तिथे तिथे बॉर्डरवर क्रिकेट मॅच खेळा ना. आणि ह्यांनी ऑलिम्पिक्स चार्टर वाचलाय का? आता पण त्यांनी बोलता बोलता ऑलिम्पिक्स बद्दल सांगितलं. ऑलिम्पिक्स मध्ये असे किती देश आहेत ऑलिम्पिक्स मध्ये पार्टिसिपेट करतात. एका बाजूला अखिलेश चित्रेंचं मी अभिनंदन करतो की ते म्हणतात की क्रिकेटने प्रश्न सुटणार आहेत का? नवनाथ बन तुम्हाला विचारतात क्रिकेटला इतकं जर महत्व नाहीये प्रश्न सोडवण्या इतपत तर तुम्ही क्रिकेट तुम्ही शिस्त पाळा. नवनाथ त्यांचं पूर्ण होऊ दे. आणि जे काय बिर्याणीचं बोलताय ना तर नवनाथ बन बिर्याणी बोलतायत ना, त्या बिर्याणी खायला कोण पाकिस्तानला गेलेलं एरोप्लेननी उतरून तिथे? हे पूर्ण जगाने पाहिलेलं आहे. न बोलवता बिनबुलाय मेहमान म्हणून बिर्याणी खायला गेलेले. आणि हे नवनाथ बन यांचं जेवढं वय नाही ना त्याच्याबद्दल त्यांनी जास्ती बोलू नये. त्यांना जो इतिहास माहित नसेल ते बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करतायत का? हे बाळासाहेबांचे विचार म्हणतात. यांचे भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत ना हे पण नवनाथ बनला ऑफ कॅमेरा शिव्या घालतायत. ज्या प्रकारे ते बाळासाहेबांवर आरोप करायला निघालेले आहेत. ते जावेद मियादत जर आले होते ना तर ते बाळासाहेबांना भेटायला आले होते आणि तिथे बिर्याणी खायला घातली असा नवनाथ बनचा आरोप आहे का? तर तेव्हा हे काय तिकडे किचन मध्ये काय झाडू पोछा करायचं काम करायचं का बघायला की मेन्यू काय बनवलाय तो? बरं त्यांनी जावेद मियादादचं नाव नव्हतं घेतलं. बाळासाहेबांवर आरोप केलाय का? तुम्ही बाळासाहेबांवर आरोप केलाय का? तुमच्या हिंमत असेल ना तर तेवढं सांगा. म्हणजे अखिलेशजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही सोडून टाकले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्या हिंदुत्वाच्या विचारासाठी लढत होते बिर्याणीचा उल्लेख तुम्ही कोणाबद्दल केला? तुम्ही कोणाबद्दल केला ते बोला. वारंवार फालतूची नवनाथ पण आपण स्पष्ट करून टाका. जाऊ दे आपण कोड्यात नको जाऊयात. अखिल त्याच्याबद्दल तुम्ही उल्लेख करा. अखिलेशजी आता माझा ऐकून घ्या. त्याच्याबद्दल उल्लेख करा. माझा पाकिस्तान माझा लादेन अशा पद्धतीचं अभियान तुम्ही राबवलं पाहिजे. कारण तुम्हाला पाकिस्तानचा पुळका आहे. तुम्ही जोगेश्वरीमध्ये तुमच्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते. तुम्हाला लाज वाटली नाही? तुम्ही जेव्हा लोकसभेला तुमच्या जागा जास्त आल्या तेव्हा हे पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचं काम ज्या प्रकारे तुम्ही वागलेला आहे ना हे पूर्ण देशाने पाहिलेलं